मातोश्रींचं निधन झाल्यानंतर ते अंदरसूलला गेले. अंदरसूल तालुका येवला. बरं. त्या ठिकाणी नागेश्वर महादेव मंदिर आहे. त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्याच्या खाली एक गुफा पण आहे. हां. आजही तुम्ही जाऊन पाहू शकता. बरं. तिथं एकच व्यक्ती बसू शकतो इतकी जागा आहे. आणि त्या ठिकाणी 1948 हं. ते 1964 असं बरं. 16 वर्ष खडतर अशी तपश्चर्या जगद्गुरू जनार्दन स्वामींनी केली. केली. त्याच्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय अधू झाले. बापरे! बरं का. हं. तपश्चर्येमध्ये पूर्ण एक पाय तर गेलाच होता हं. आणि काठी धरून ते चालायचे. हं, हं. इतकी खडतर तपश्चर्या त्यांची झाली होती आणि 18 तास, दररोज 18 तास सिद्धासनामध्ये बसून हं. एकाग्रतेने तपश्चर्येमध्ये लीन झाले होते आणि रोज फक्त एक वाटीभर दूध हं. आणि एक लवंग हेच त्यांचा आहार होता 16 वर्ष. बापरे! त्यांचे ओरिजिनल फोटोसुद्धा आज आहेत. हं, हं, हं. तपश्चर्येचे ब्लॅक एंड व्हाईट फोटो जर पाहिले, हां. तर संपूर्ण शरीराचा सापळा आपल्याला पाहायला मिळतो. इतकं खडतर त्यांनी तपश्चर्या केली होती, अवतारी हां. असून सुद्धा.